होळीचा सण जवळ येतो आहे आणि हा सण भारतामध्ये 2 दिवस अगदी जल्लोषात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन असतं आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. होलिका दहनाच्या दिवशी तर शक्यतोवर जास्तीत जास्त घरांमध्ये वडापुरणाचा बेत असतो महाराष्ट्रात. पण रंगपंचमीच्या दिवशी अगदी जे मेनू असतात ते ठरवले जातात आणि एक्साइटमेंट असते की काय मेनू ठरवायचा. विदर्भात जर तुम्ही आले तर जास्तीत जास्त घरांमध्ये तुम्हाला जो मेनू बघायला मिळेल तो आहे चणा मसाला. हा चणा मसाला आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होईल असा तयार करणार आहोत. कुठलाही जास्तीचा मसाला न वापरता झणझणीत आणि चटपटीत चणा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. चणा मसाला तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचा आहे काळा चणा. तर इथे मी हा 4 लोकांसाठी बरोबर चणा मसाला तयार करते आहे. म्हणजे एका वाटीमध्ये आपल्याला 4 जणांचा अगदी परफेक्ट नाश्ता हा तयार होईल. तर तुम्हाला किती लोकांसाठी करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही चणा वाढवू शकता. त्यानंतर इथे मी जे चणे होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवले. वेळ असेल तर ओव्हरनाईट ठेवायचं, म्हणजे रात्री भिजत ठेवायचं, तर सकाळी व्यवस्थित आपल्याला नाश्ता हा तयार करता येईल. त्यानंतर काय करायचं, एक कुकरचा डबा घ्यायचा. कुकरच्या डब्यामध्ये आपण हे जे चणे भिजत घातलेले होते ते काढून घ्यायचे. कुकरमध्ये चणा लावल्यामुळे काय होईल की आपल्याला त्याला जास्त वेळ नंतर शिजवावे लागणार नाही आणि जो चणा मसाला आहे तो झटपट असा तयार होईल. तर इथे डब्यामध्ये चणे काढल्याच्या नंतर अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. त्यानंतर हा जो डबा आहे कुकरमध्ये ठेवायचा आणि झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्या मी काढून घेतल्या आहे. कारण हा स्टीलचा कुकर आहे त्यामुळे. जर ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर कमी शिट्यांमध्ये सुद्धा चणा व्यवस्थित शिजला जाईल. तर इथे मी 3 ते 4 शिट्या काढून घेतल्या कुकरच्या. आता आपण चेक करूया की जो आपण चणा लावलेला होता कुकरमध्ये तो शिजला गेला की नाही. तर इथे तुम्ही बघू शकाल चणा अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे. चणा शिजवताना फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला हा ओव्हरकुक करायचा नाही. अगदी व्यवस्थित हा चणा शिजला गेला पाहिजे. चणा शिजल्याच्या नंतर आता आपण इथे फोडणीची तयारी करूया. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून ठेवले, एक लहान आकाराचा टोमॅटो. कांदा चिरल्याच्या नंतर गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की त्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची. त्यानंतर 2 तेजपान घालायचे आणि अर्धा चमचा हिंग. हिंग छान व्यवस्थित फुलला गेला पाहिजे. त्यानंतर हिंग झाला की जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा घालूया. कांदा व्यवस्थित सोनेरी होईस्तोवर मंद आचेवर परतून घ्यायचा. कारण इथे आज आपण कुठलाही जास्तीचा वाटण मसाला म्हणा किंवा ग्रेव्हीसाठी आपण काहीही साहित्य वापरलेलं नाही. अगदी बेसिक मसाले वापरूनच आपण हा अगदी चटपटीत आणि छान खमंग असा चणा मसाला तयार करतो आहे. तर इथे कांदा आपला थोडा होत आला की त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची. आलं आणि लसणाची पेस्ट छान व्यवस्थित परतून घ्यायची. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं घालणं अगदी मस्ट आहे, म्हणजे त्यामुळे छान फ्लेवर येतो चणा मसाल्याला. कांदा आणि आलं लसणाची पेस्ट परतून झाली की यामध्ये आता आपल्याला एक एक मसाले ॲड करायचे आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घातली आहे. लाल तिखट जे आहे ते चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. लाल तिखट आणि हळद व्यवस्थित परतून घ्यायचं. तिखट व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी नरम होईस्तोवर. आणि त्यानंतर इथे आपण 1 चमचा खसखस घालतो आहे. खसखस घातल्यामुळे चणा मसाल्याची टेस्ट जी आहे ती छान लागते. खसखस घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. तर खसखस घातल्याच्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आपला हा मसाला भांड्याला चिटकू नये त्यासाठी आपण इथे थोडं पाणी घालतो आहे. तर ज्या पॉटमध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट केली त्याच पॉटमध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणी आपण इथे घातलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल छान व्यवस्थित मसाला आहे. आपण अगदी मंद आचेवर परतून घेतला आहे आणि अगदी घट्टसर आपला हा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी 1 चमचा काळा मसाला घातला आहे. काळा मसाला घातल्याच्यानंतर सुद्धा परतून घ्यायचं. तर इथे आपण तेल सुटेपर्यंत छान मसाले व्यवस्थित परतून घेतले. त्यानंतर आपण जो चणा शिजवून ठेवलेला होता तो चणा घालूया. चणे मसाल्यामध्ये घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो मसाला आहे आणि चणे आहे ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि व्यवस्थित तो जो मसाला आहे छान चण्याला लागला पाहिजे. तर इथे मी 3 ते 4 मिनटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर
मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. मीठसुद्धा आपलं चण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी चटपटीत अशी चव येण्यासाठी आमचूर पावडर. तर इथे मी 1 टीस्पून आमचूर पावडर वापरलेला आहे. जर आमचूर पावडर नसेल वापरायचं तर आपण इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकतो. तर इथे आपलं सगळं साहित्य चण्यामध्ये घालून झालेलं आहे. त्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून वरती एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. पाणी घातल्यामुळे काय होईल, जो मसाला आपण यामध्ये वापरलेला आहे तो मसाला छान चण्याच्या आतमध्ये जाईल आणि जी टेस्ट आहे ती आतमध्ये सुद्धा येईल. तर इथे मी झाकण ठेवलं आणि 5 मिनटं मंद आचेवर एक वाफ काढून घेतली. आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी चटपटीत, खमंग, चटकदार असा चणा मसाला तयार झालेला आहे. अगदी शायनिंग दिसते आहे चणा मसाल्यामध्ये. तर सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालायची. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये चणा मसाला कसा तयार करायचा ते पाहिलं. कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण प्लेटिंग करूया. तर आज आपण ड्राय चणा मसाला कसा तयार करायचा ते पाहिलं. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा चणा मसाला तयार केलेला आहे. कमी मसाला वापरलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर अशा पद्धतीने आपण एकदा चणा मसाला तयार करून ठेवला तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला याला सर्विंग करता येईल. म्हणजे यावर वरतून चिवडा घालायचा, कांदा, टोमॅटो घालायचं तर आपल्याला भेळ तयार करता येईल. चिवडा घालूनसुद्धा आपण सर्विंग करू शकतो किंवा तर्री पोह्यासोबत चण्याची तर्री दिली जाते. समोस्यावर चण्याची तर्री दिली जाते. त्यासाठी काय करायचं की हा जो मसाला आहे त्यामध्ये गरम पाणी सोडायचं आणि छान उकळी आणून घ्यायची. तर अशा प्रकारे हा एक चणा मसाला आपल्याला तयार करून वेगवेगळ्या प्रकारे सर्विंग करता येईल. तर या पद्धतीने तुम्ही रंगपंचमीला एकदा चणा मसाला ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. तुम्हा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.